तिकडे पुण्यातल्या कचरा कोंडीवरनं आता भाजप आणि शिवसेनेत राजकारण रंगताना दिसतंय। फुरसुंगीचा प्रश्न सुटला नाही तर राजीनामा देईन असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलाय। आज शिवतारेंनी फुरसुंगीमधल्या आंदोलकांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचा जाहीर निषेध करत फुरसुंगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला। मुख्यमंत्र्यांनी फुरसुंगीचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय। येत्या 15 दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर स्वतः फुरसुंगीकरांसोबत आंदोलनासाठी बसेन असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात पुण्याचा कचरा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे। दरम्यान फुरसुंगीकरांनी शिवतारेंनी बोलवलेल्या बैठकीला जाण्याचं टाळलेलं आहे। मध्यस्थाशी नाही तर थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असा पवित्रा फुरसुंगीच्या आंदोलकांनी घेतलाय। तर विजय शिवतारे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। आता हवेत बसायचं नाही, पूर्णपणे कसं एक्झिक्युशन करणार हे लोकांच्या समोर मांडू आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ। मुख्यमंत्र्यांनी शब्द त्यांचा शब्दच घेऊन आलोय ना मी। म्हणून मी काय सांगितलं, जर ऍक्शन झाली नाही तर 15 दिवसानंतर जर याच्यामध्ये मार्ग निघाला नाही मी बसेल स्वतः इथे आणि वेळ पडली तर राजीनामा द्या। अगदी जर याच्यात सरकार अपयशी ठरत असेल देईल राजीनामा, जर अपयशी ठरत टाइम दिला पाहिजे। मी म्हटलं पहिला आंदोलन करता मी आहे, मी ती सुरुवात केलेली आहे। आज मी तिथला आमदार आहे। हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे माझी मानसिकता आहे। जबाबदारी ज्यांनी घ्यायची ते मागे पुढे पडले असतील त्याच्याबद्दल मी निषेध सुद्धा करतो। मी पालकमंत्री आले नाही त्यांनी केला, मी त्याचा निषेध सुद्धा केला टीव्हीवरून महाराष्ट्रात केला।